हाय ऑल ऑफ यू, जयराणी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी एक छोटं 7 ते 8 इंचाचं हे कमळ आहे ते बनवून दाखवते। आधी रेक्झिनवरती मी ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता ग्लू स्टिकच्या साहाय्याने वुलन फर अशी लावते। एक एक पाकळी कशी करायची ते बघा। हे अशा प्रकारे तुम्ही एक एक पाकळी लावू शकता। एका हाताने प्रेस करायचं आणि प्रत्येक एजेसला कट करायचं। पहिले ग्लू स्टिक लावून घ्यायचा आणि मग व्यवस्थित असं त्याला छान असं प्रेस करायचं। प्रेस करणं गरजेचं आहे, नाहीतर वरच्यावर धागा राहतो। तुमची ग्लू स्टिक ही किती चांगल्या क्वालिटीची आहे त्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे की तुम्ही कसं करताय ते पण। वेगवेगळ्या कलरचे असे हे एक ऑर्डर आहे 30 कमळाची। मला US ला जायचे ॲक्च्युली। हे एक हळदी कुंकासाठी इकडनं कुरिअर करायचं आहे, त्यांना तिकडे द्यायचे आहेत। त्याचा नक्कीच रिप्लाय येईलच मला, तुम्ही सेंड करेनच इंस्टावरती किंवा यूट्यूबवरती। आता मधल्या साईडला आपल्याला जो आता मी हा जर डार्क घेतलेला आहे कलर, तर आतल्या साईडला थोडा लाईट घ्यायचा। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कॉम्बिनेशन्स करू शकता। हे पहा, असं एक 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 प्रत्येक म्हणजे जेव्हा तुम्ही कट करता तेव्हा सुद्धा तो धागा तुम्ही चिटकवायला पाहिजे, तरच तो व्यवस्थित चिटकला जातो। आणि अशा प्रकारे सेकंड पाकळी म्हणजे एक एक पाकळी करायची। आधी बॉर्डर करून घ्यायची। बॉर्डर केल्याने काय होतं, आपल्या धाग्याचं म्हणजे आपण किती धागा घ्यायचा आतल्या साईडला हे कळतं। खूप सोपं आहे करणं। सोपं मीन्स म्हणण्यापेक्षा ॲक्च्युली हे टेक्निकली काम आहे सगळं। ग्लू गन ही खूप म्हणजे ग्लू गनच्या साहाय्याने आपण काम करतो तेव्हा सिलिकॉनची स्टिक असते आणि ती स्टिक खूप म्हणजे ती खूप लिक्विडी असते आणि ते लिक्विड जर आपल्या हाताला लागलं तर चटका बसतो, म्हणजे हाताला फोड वगैरे पण येतात। तर त्याच्यामुळे तुम्हाला खूप व्यवस्थित काम करायला लागतं। जर तुमची गन चांगल्या वॅटची असेल 150-200 तर ग्लू स्टिक ही खूप वितळते आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित हाताने हे काम करायचं आहे। त्याच्यामुळे हाताला जपून हे काम करावं लागतं आणि हँडमेड आहे हे सगळं। बऱ्याच मैत्रिणी मला मेसेज करतात, ताई क्लास घेता का, क्लास घेता पण मला रोजच्या एवढ्या ऑर्डर असतात की क्लास घ्यायला वेळच मिळत नाही। आता हे सगळं म्हणजे हे जे आत्ता वर्क चालू आहे हे नवरात्री दिवाळी ह्याच्यासाठी काम चालू झालेलं आहे। हळदी कुंकासाठी नवरात्रात बऱ्याच जणी ऑर्डर करतायत। ह्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहेत आपल्याकडे। आता जसं ह्या एक ताई आहेत, त्यांनी आपल्याला 30 कमळं सांगितलेली आणि ती वेगवेगळे 2-2 सेट करून द्यायचे आहेत त्यांना, म्हणजे प्रत्येक कमळाचं एक एक अजून एक सेट असा, तर प्रत्येकी 2 असे त्यांना वेगवेगळे कलर द्यायचे आहेत। हे बघा, आता आपल्या 1 2 3 4 5 पाकळ्यांचं हे कमळ आहे। असं पूर्ण चिटकून घेऊन प्रेस करायचं आहे आणि प्रेस केल्यानंतर तुम्हाला इथून एका साईडला परत ग्लू लावायचा आणि तो प्रेस करायचा। तुम्हाला प्रेस करणं गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी, तरच तुमचं व्यवस्थित चिटकलं जातं। आता खाली पानं आहेत, वरती कमळाचं फूल झालं त्याच्याखाली पान आहे, तर पानांसाठी ग्रीन कलरची बॉर्डर मी घेते, शेड घेते थोडी। तुम्हाला जर शेड नसेल घ्यायची तर तुम्ही नाही घेऊ शकत, म्हणजे कसं आहे तुमच्यावरती डिपेंड आहे। कलर कॉम्बिनेशन हे सगळं तुमच्यावरती डिपेंड आहे। धागा जेव्हा आपण हातात घेऊ तेव्हा स्ट्रेट धागा पकडायचा, जेणेकरून तो तुम्हाला इझी जाईल पकडायला। हे पहा, हे अशा प्रकारे स्टिक करायचं आहे पूर्ण। खूप सुंदर दिसतं हे म्हणल्यानंतर। हे बघा, एक एक पूर्ण आधी सगळ्याला बॉर्डर करून घ्यायची। जसं मी फुलालाही बॉर्डर केलेली, म्हणजे माझी ती सवयच आहे काम करताना आधी बॉर्डर। जसं आपण चित्रकलेला चित्र काढतो त्यावेळेला सुद्धा आपण पहिले बॉर्डर काढतो, बॉर्डर केल्यानंतर आपण मग आतमध्ये कलर फिल करतो, तसंच इथे सुद्धा आहे। तर तुमच्या कामाला फिनिशिंग येते। हे आणि जो धागा आहे ना तो पण चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा। वुलन फरसुद्धा चांगल्या क्वालिटीची घ्यायची। जरा रफ घेतली तर मग ती अशी रखरखीत लागते, तशी न घेता थोडी सॉफ्ट घ्यायची, कारण तुमचं जे काम आहे ते असं हेवी दिसायला पाहिजे। आता बघा, हे गुबगुबीत दिसायला पाहिजे अशा प्रकारे। असं चपटं काम म्हणजे चपट नाही होता कामा तो धागा, असं गोल गुबगुबीत धागा असेल तर सुंदर होतं। ही अशी 2 कमळं झालेली आहेत। आता मी दुसरा कलर घेते करायला। 2-2 कलर करायचे आहेत। आता वेगळं कॉम्बिनेशन घेऊया जरासं, आपल्यावरती आहे। असं करायचं की बाहेरचा जो धागा आहे तो डार्क कलर घ्यायचा, म्हणजे जो बॉर्डरला वापरणार आहोत तो,
आणि आतला जो कलर आहे तो लाईट कलर घ्यायचा, जेणेकरून आपल्याला म्हणजे दिसायला सुंदर दिसतं. तुम्ही बाहेर डार्क न घेता लाईट घेतला बॉर्डरला आणि आतमध्ये डार्क घेतला तर ते मिसमॅच दिसतं. आपल्या डोळ्यांना सुद्धा सुंदर दिसायला पाहिजे. आपण जे बनवतो ते आपल्या डोळ्यांना सुंदर दिसलं तर ते बाकीच्यांच्या डोळ्यांना सुंदर दिसेल आणि ते विकलं जाईल. बरेच जण काम करतायत आता, बरेच जण ऑर्डर्स घेत आहेत, बरेच जण रांगोळ्या बनवत आहेत. पण कॉम्बिनेशन्स हे अतिशय महत्त्वाचे आहेत रांगोळीमध्ये. तुमचं कलर संगती ही खूप गरजेची आहे. सुंदर असणं, ती तुमच्या फ्लोरिंगवरती कशी दिसते किंवा तुमच्या ॲक्च्युली ॲटमॉस्फिअरला साधूनसुद्धा तुम्ही रांगोळीचे कलर यूज करू शकता. निसर्गाने जसं आपल्याला फुलं म्हणा, गुलाब म्हणा, हे कसे असतात, त्यांचे कलर कसे असतात, आतमध्ये थोडे लाईट असतात, मग बाहेर डार्क 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 असतात असं, किंवा आतमध्ये थोडे डार्क असतात मग लाईट लाईट होत. अशा प्रकारे फुलांकडे बघा, जेणेकरून आपले कॉम्बिनेशन्स येतील. आणि मोराला जसा कलर असतो तो नैसर्गिक कलर द्यायचा प्रयत्न करा, अतिशय सुंदर रांगोळ्या होतात. मग खूप मिसमॅच कलर जर केले तर ते विकलंही जाणार नाही आणि बटबटीत दिसेल. हे बघा, हे अशा प्रकारे आता सेकंड परत एकदा सेम तसंच. माझी ॲक्च्युली सवयच आहे की आधी मी बॉर्डर करून घेते आणि त्याच्यानंतर आतमध्ये कलर फिल करते. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही शेडिंग करू शकता. आता माझ्याकडे मी हे दोनच कलरमध्ये करते. इवन वरती पाकळीला 2 कलर आणि आतमध्ये पानांचा सुद्धा 2 कलर. पण तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही शेड करू शकता. आणि हे छोटं आहे, अगदी 8 इंचाचंच आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात जास्त शेड करू नाही शकत. वुलन फर ही थोडी जाड असते, त्याच्यामुळे मग ती जास्त फिरवू नाही शकत आपण. आणि जास्त जर कलर्स घेतले त्याच्यामध्ये तर ते गॉडी दिसतं. त्याच्यामुळे स्वीट आणि सोबर तुम्हाला जर काम करायचं असेल तर जास्त कलर्स न वापरता थोडे लाईट कलर आणि लाईट शेड वापरून सुंदर असं कमळ किंवा फूल म्हणा, बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत की ज्या आपण त्या करू शकतो. खूप सुंदर सुंदर डिझाईन्स याच्यात आणि खूप जण करतातही आहेत. माझं देखील यूट्यूबला चॅनल आहे जयूर आणि क्रिएशन, जे आता तुम्ही बघताय ते जयूर आणि क्रिएशन हे यूट्यूबला चॅनल आहे. तर त्याच्यावरती लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. म्हणजे आता बरेच व्हिडिओ मी बनवते वेगवेगळे, तर तुम्हाला ते बघायला मिळतील. आणि याच्या पुढेही बनवणार आहे. तर लाईक केलं आणि सबस्क्राईब केलं तर आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून मी नवीन नवीन जे पोस्ट टाकते ते तुम्हाला लगेच दिसले जातील. आता जे नवीन नवीन ट्रेंडिंग बनणार आहे किंवा ट्रेंडिंग जे चालू आहे त्याचे सगळ्याचे व्हिडिओ मी आता पोस्ट करते हळूहळू. त्याच्यानंतर अजून जर तुम्हाला कोणाला रांगोळीची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही मला ऑर्डरही देऊ शकता. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9552685942. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. कॉल न करता मला व्हॉट्सअप करा. मी बऱ्याच जणांना रिप्लाय द्यायचा प्रयत्न करत असते नेहमी. कॉल केलं तर मला डिझाईन्स समजत नाहीत. जर तुम्ही व्हॉट्सअप केलं तर तुम्हाला जे पाहिजे त्याचे काही फोटोज मी तुम्हाला पाठवते. त्यातलं सिलेक्टेड तुम्हाला जे काही पाहिजे असेल त्याचे मला फोटो पाठवा, किंवा तुम्ही इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर बघा, त्यातलं तुम्ही एखादा स्क्रीनशॉट पाठवा. तर आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ऑर्डर देऊ शकता. मी बिल बनवते, बिल तुम्हाला सेंड करते, त्याच्यानंतर पेमेंट घेतलं जातं जीपे करून आणि मग तुमच्या ॲड्रेसवरती कुरिअर केलं जातं. यासाठी 4-5 दिवसाचा अवधी लागतो. आता गणपतीचं झालेलं आहे आमचं सेशन. खूप मैत्रिणींनी प्रचंड ऑर्डर दिल्या, प्रचंड रिस्पॉन्स मिळाला, खूप चांगला चांगला रिव्ह्यूज मिळाल्या. म्हणजे टचवूड कोणाची अजूनपर्यंत कंप्लेंट नाही आली आहे, पण खूप छान प्रतिसाद दिला. यूट्यूब फॅमिली माझी, त्याच्यानंतर इंस्टाग्राम फॅमिली, यांचे खूप खूप आभार की तुम्ही छान प्रतिसाद दिलात मला. आणि आता ह्याच्या पुढेही द्याल. आताही नवीन नवीन बरंच काही हळदी कुंकासाठी मी नवीन नवीन काय काय घेऊन येणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. काही गोष्टी हँडमेड आहेत, अगदी पणत्या, त्याच्यानंतर मेणबत्त्या, अशा बऱ्याच गोष्टी मी करते स्वतः. माझं फेसबुकवरती सुद्धा स्वप्ना चौधरी म्हणून पेज आहे, तिथे सुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता. 12 वर्षापासून मी हे बरंच काही काही करत आलेली आहे. रांगोळ्या हे 1.5 वर्षापासून करते आणि आता ह्याचा तर जर खूपच प्रतिसाद चांगला मिळतो आहे. तर नक्कीच तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यासारख्या अजून बऱ्याच मैत्रिणी माझं चॅनल बघतील आणि छानपैकी त्यासुद्धा काहीतरी करतील. तर हे पहा, अशा प्रकारे करायचं आहे. खूप इझी आहे, फक्त आपला हात जपणं गरजेचं आहे, कारण की सगळं काही हाताने काम होतं आणि हे खूप गरम असतं. स्टिक ही वितळत जाते आणि ती आपण लावतो, त्याच्यामुळे ती गरम होते आणि मग ते चटका बसण्याची शक्यता असते. तर हाताला जपून काम करायचं. हे बघा, जरासं कुठे राहिलेलं असेल ना तिथे सुद्धा लगेच लावून घ्यायचं तिथल्या तिथे. म्हणजे रांगोळी झाल्यानंतर एक हातच फिरवायचा त्याच्यावरती की कुठे राहिलं आहे का. जर कुठे राहिलेलं असेल तर तिथे लगेचच चिटकवून टाकायचं, जेणेकरून एक धागा जर निघाला ना तुमचा तर सगळा धागा निघला जातो.
आणि हा हँडवॉश म्हणजे हा वॉशेबल आहे प्रकार, तुम्ही वॉश करू शकता. फक्त वॉशिंग मशीनमध्ये टाकू नका. वॉशिंग मशीनमध्ये टाकलं तर धागे वगैरे निघत नाहीत, पण तुमच्या रांगोळीचा जो ग्लेज असतो ना तो निघून जातो. त्याच्यामुळे हँडवॉश करा आणि ॲज अ रांगोळी किंवा ॲज अ शोभेची एक मॅट म्हणून यूज करा. तुम्ही जर तिला पायपुसणं किंवा तुम्ही रांगोळी काढलीत आणि त्याच्यावरतून लोक जात आहेत येत आहेत, त्याच्यामध्ये जी धूळ बसते ती निघत नाही. त्याच्यामुळे मग तुम्ही किती पण वॉश केलं त्याला मग ती धूळ निघत नाही, त्याच्या आतमध्ये ती तशीच राहते. त्याच्यामुळे ॲज अ रांगोळी म्हणजे रांगोळी काढल्यानंतर आपण कसं त्याच्या बाजूनी थोडंसं काहीतरी फुलांचं डेकोरेशन करतो, दिवे लावतो, झाडं लावतो आजूबाजूनी, का तर ती रांगोळी पुसली जाऊ नये म्हणून. अशा प्रकारे तुम्ही यूज केलं किंवा देवाऱ्याच्या बाहेर, देवाऱ्याच्या समोर, घराच्या बाहेर, उंबरट्यावरती ह्या सगळ्या रांगोळ्या तुम्ही ठेवल्या तर ते झटका. त्याच्यानंतर जर आठवडा 2 आठवडा तुम्ही यूज करणार असाल तर त्या वॉश करा. वॉश करून परत तुम्ही जशाच्या तशा ठेवू शकता. पिळायच्या नाही त्या रांगोळ्या, कारण मागच्या साईडला रेक्झिन असतो आणि निथरट ठेवल्या ना तर त्या आरामात सुकतात. अजिबात तुम्हाला ऊन वगैरे दाखवायची पण गरज नाही आहे. आरामात सुकल्या, ऑब्झर्व होतं ते पाणी आणि अगदी सुक्या होतात एकदम. तर तुम्ही एकदा ट्राय करा, एखादी छोटी रांगोळी घेऊन वॉश करून बघा. फक्त याला मशीनमध्ये वॉश करू नका. छोट्या छोट्यांचा प्रश्न येतच नाही. अगदी 70 रुपये, 60 रुपये, 50 रुपयेपासून चालू आहेत रांगोळ्यांचं. हे खूप सुंदर आहे. आणि काही जण हे प्लास्टिकवरती करतात, काही जण कपड्यावरती करतात, काही जण वूलन आपल्या ह्याच्यावरती काय म्हणतात कॅनव्हसवरती करतात, बऱ्याच जणी कशावरती करतात. तर तुम्ही तुमच्याकडनं घेतल्यानंतर कस्टमरने टिकाऊ पण असलं पाहिजे, हे पण गरजेचं आहे. नुसतंच पैसे कमवायचे म्हणून आपण करून देणं हे गरजेचं नाही आहे, तर कस्टमरलासुद्धा त्याचं सॅटिस्फॅक्शन असलं गरजेचं आहे. आता माझ्याकडचे जे कस्टमर आहेत ते बरेच म्हणजे असे की एकदा घेतल्यानंतरसुद्धा परत मला कंटिन्यू ऑर्डर देतात. इवन माझ्याकडनं रिसेलिंगलाही बऱ्याच मैत्रिणी घेतात. ज्या मैत्रिणी रांगोळ्या बनवत आहेत त्या देखील माझ्याकडनं ऑर्डर घेत आहेत की ताई आम्हाला रांगोळ्या विकायला द्या, एक्झिबिशन्सला द्या. माझ्याकडे खूप काम चालतं, हे मी खूप प्रमाणात बनवते आणि माझ्याकडे प्रचंड डिझाईन्स आहेत अवेलेबल ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्या पुढेसुद्धा मी नवीन प्रकार आणणारच आहे. नवीन जसं आपल्या जसे सण येतात तसं युजेबल रांगोळ्या ह्या कशा आपला वेळ कसा वाचेल ह्याच्यासाठी हे सगळं काम आहे ॲक्च्युली माझं. की आपण जर वर्किंग वुमन असू तर आपल्याकडे खूप टाईम मॅनेजमेंट करायला खूप कमी वेळ असतो आणि आपल्याला सुशोभीकरणाचा जर छंद असेल तर अजूनच चांगलं असतं. म्हणजे आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपण रांगोळी नाही काढू शकत किंवा जागा कमी असते, तर तुम्ही अशा प्रकारच्या रांगोळ्या घेऊन तुमचं घर डेकोरेशन करू शकता. एक तर हे 2 मिनिटात काम होतं. एकदा का रांगोळी ठेवली का तुम्ही तिथे परत बघायची पण गरज नाही लागत की ती पुसली गेली असेल का ती काय कोणी काढली असेल, कोणी काय केलं असेल त्याचं, असं काही नाही. ती एकदा तुम्ही ठेवली का ती सुंदर राहते तिथे, ती पुसली जात नाही. त्याच्यामुळे आणि रियूज करू शकता तुम्ही ही गोष्ट. समजा तुम्ही एकदा पट्टी उंबरठ्यावर ठेवली तर तुम्ही आतल्या साईडला देवाऱ्याच्या समोर ठेवू शकता. एखाद्या वेळेला तुमच्याकडे जर सत्यनारायणाची पूजा असेल तर तिथे तुम्ही लावू शकता. असं बऱ्याच ठिकाणी तुम्ही यूज करू शकता. कमळं म्हणा, छोटे छोटे रांगोळ्या म्हणा, अगदी साईज वाईज ह्या रांगोळ्या बनतात. 1x1, 2x2. आता हे जे कमळ मी बनवलेलं आहे ते अशा प्रकारे कटिंग करायचं आहे. शार्प जर तुमच्याकडे कैची असेल तर त्याचं असं सुंदर असं कटिंग होतं. हे कटिंग केलेले माझ्याकडे हे कमळ आहेत, सगळे वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये मी केलेले आहेत. हे बघा, हे टोटली मला 30 कमळ द्यायचे आहेत. हे बघा, प्रत्येक कमळ बघा तुम्ही की बाहेर डार्क आतमध्ये लाईट, बाहेर डार्क आतमध्ये लाईट, मिसमॅच कॉम्बिनेशन करायचं नाही. खूप कॉम्बिनेशन्स केलेले आहेत हे. म्हणजे टोटल माझ्याकडे 30 कमळ रेडी आहेत आत्ता. हे पहा, हे आता डन झालेली आहे माझी ऑर्डर. हे पहा, ही सगळी ऑर्डर आता मी कुरिअर करेन. खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा किंवा मला ऑर्डर द्या. ऑर्डर देण्यासाठी 9552685942 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. माझं जयूराणी क्रिएशन या चॅनलला, यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मला नेहमी फॉलो करा. आणि ऑर्डर द्यायची असेल तर 9552685942 या नंबरला ऑर्डर द्या. थँक्यू सो मच. आणि असंच माझ्यावर प्रेम करत राहा. थँक्यू.